नमस्कार मित्रांनो, सीड्स किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण नूडल्स बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 तांब्या पाणी गरम करत ठेवलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं, 2 असे हे नूडल्स टाकायचे, 2 सेट। हे चांगले उकळू द्यायचे। मऊ झाले की आपण गाळून घेऊया नूडल्स चांगले। अशा प्रकारे नूडल्स गाळणीमध्ये गाळून घ्यायचे, म्हणजे चांगले ते सुटसुटीत होतात। त्यानंतर आता फोडणीसाठी पाहू आपण। आता फोडणीसाठी मी ते 2 ते 3 चमचे चांगले मोठे चमचे 3 तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यात नंतर आपण चिरून घेतलेलं साहित्य टाकून घ्यायचं। इथे मी 2 बारीक चिरलेल्या मिरच्या आहेत, 1 इंच आलं एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे, 5 ते 6 लसूण पाकळ्या त्यासुद्धा एकदम बारीक चिरून घ्यायच्या, 2 कांदे ते सुद्धा बारीक चिरून घ्यायचे, 1 कप कोबी, तुम्ही कोबी 2 कप घेतलात तरी चालेल। हे बघा, हे आलं लसूण आणि मिरची चांगली भाजून घ्यायची। नंतर आपण जो चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकायचा, कांदा चांगला भाजायचा। कांदा थोडासा करपू द्यायचा। नंतर चिरून घेतलेला कोबी शक्यतो उभाच चिरा, जास्त बारीक चिरू नका। चांगला मिक्स करायचा आणि भाजून घ्यायचा। नंतर चिरून घेतलेले कांदा पातीचा कांदा बारीक चांगला शिजवायचा। इथे मी 2 चमचे सोया सॉस टाकत आहे, 2 चमचे रेड चिली सॉस टाकत आहे, 1 चमचा टोमॅटो केचप टाकत आहे, 1 चमचा ग्रीन चिली सॉस टाकत आहे, हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनिटांसाठी शिजू द्यायचं। इथे मी व्हेज चाऊमिनचा सुहानाचा मसाला टाकत आहे। इथे 2 पॅकेट टाकत आहे। ते चांगलं मिक्स करून घ्यायचं, 1 मिनिटभर शिजू द्यायचं आणि जे आपण आता नूडल्स शिजवून घेतले होते ते टाकून घ्यायचे आणि मिक्स चांगलं करायचं आहे। अशा प्रकारे आपला व्हेज चाऊमिन रेडी आहे। तुम्हाला जर तिखट कमी हवं असेल तर तुम्ही 1 पॅकेट सुहाना नूडल्स टाकलं तरी चालेल, कारण हे 2 पॅकेट टाकल्यामुळे खूप तिखट होतं।
एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे. तुम्ही ट्राय करा आणि शेअर करा. आवडला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.